हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला मॉर्निंग रुटीन ताईंनो सुरू झालेलं आहे। रोज काय असेल ते मॉर्निंग रुटीनच तुमच्याशी शेअर होते। तर सकाळचं गॅस कट्टा वगैरे जरासा आवरून घेतला पारुसा आणि इकडे बघा अंडी शिजत घातलेली आणि त्यातली 2 अंडी पिचकलेली, त्यामुळे ती शिजताना अशी बाहेर आलेली होती। तर आज आहे बुधवार आणि बुधवारी म्हटलं की काहीतरी म्हणजे शक्यतो नॉनव्हेज म्हणजे अंडीच होतात आमच्या घरी, दुसरं काही नाही। मग चला म्हटलं आज अंडे बनवूया, कारण ना आता पुढच्या बुधवारी आषाढी एकादशी, त्याच्या पुढच्या बुधवारी संकष्टी चतुर्थी, रविवारी एका गुरुपौर्णिमा आणि आम्ही रविवार बुधवारच फक्त नॉनव्हेज म्हणजे अंडी खातो, इतर दिवशी कोणत्याच खाल्ली जात नाहीत। तर मग म्हटलं अंडी पण खूप जास्त पडलेली होती, मग ती आता संपवावी, कारण लगेचच आहे तो हा सुरू होतो श्रावण महिना आणि तिथून पुढं गणपती। मग एक थोडीशी अंडी राहिलेली आहेत म्हणजे एक ट्रे भरून, तर ते संपवायचे चाललेले आहेत। आणि मी कधी कधी सकाळचं ऑमलेट तर देते सगळ्यांना नाश्त्याला, पण अशी अंडा करी वगैरे करत नाही। तर म्हटलं चला आज अंडा करी करूया। आणि रात्री मी डाळ भात पण लावलेला कुकरला आणि पालक पनीर केलेलं, तर पालक पनीर खूप जास्त झालं, ते सगळ्यांनी खाल्लं। मग डाळ फोडणी दिली नव्हती, काय नव्हती, आहे असा डबा ना कुकरमधला काढून मी फ्रीजमध्ये ठेवलेला। आणि मग आता म्हटलं त्याचं वरण करावं आणि सुक्क जे काय आहे ते अंडा करी करावी। तर सगळ्यात पहिल्यांदा तर दूध, आपलं नेहमीचं दूध तापवावंच लागतं आणि छोट्याशा कुकरमध्ये आता भात लावून घेत आहे। तर भात लावला आणि अंडीसुद्धा तिकडं शिजलेली होती, अंडी मिस्टरांनी सोलून दिली सगळी, म्हणजे सकाळी मग जरासं बरं पडतं, ते सोलत बसायला आणखीन वेळ जातं। तर फक्त अंडा करीसाठी मी 1 टोमॅटो आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। बाकी जी काही वाटणं आहेत ती बघा असतातच घरात, आता लसूण खोबरं, कोथिंबीरीचं वाटण आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, गरम मसाला केलेला आहे। आणि जसं की आदिती अनुष्काला हे मी टिफिनला देणार आहे अंडा करी, तर जास्त स्पायसी करणार नाही, तर अंडा करी त्यांच्या टिफिनला देते। तर हो, त्यांच्या डाएट चार्ट जो मुलांचा येतो स्कूलमधनं, त्या डाएट चार्टमध्ये ना दिलेलं आहे, म्हणजे बुधवारी एक दिलं तर चालेल, मग ते कोणत्याही स्वरूपात, पोळी द्या काही द्या, म्हणजे एक द्यायचं आहे। मग म्हटलं चला ह्या दोघींचं पण मग टिफिन होऊन जाईल आणि सकाळी पण नाश्त्याला एक एक अंडं खातात। तर आता ज्या पातेल्यात मी कायमच नॉनव्हेज करते ना, त्याच पातेल्यात मग म्हणजे सुक्कं असू दे अंडं किंवा म्हणजे काही पातळ असू दे, तर त्यातच मग असा मसाला पण भाजते आणि ते हे पण करून घेते। मग कांदा आणि टोमॅटो जरासं तेल टाकून भाजायला ठेवलं आणि इकडे आता घेत आहे कणिक मळून। तर असं अंडा करी वगैरे केली तर मग पुन्हा शाळेत आल्यावर सुद्धा शिल्लक असेल तर त्या दोघी खातात, किंवा मग अशी चपाती जास्त लागती सकाळी खाऊन वगैरे गेलं कोणतर, म्हणून मग थोडंसं पीठ जास्त मळावं लागतं। तर सकाळचं असं रुटीन आहे आणि पुढे जाऊन ना व्हिडिओचा स्किप न करता बघा ताईंनो, आपण बऱ्याच कमेंटवर सुद्धा बोलूया। कमेंट खूपच जास्त अगदी अशा हे यायला लागलेत, म्हणजे निगेटिव्ह नाही म्हणणार मी, पण ना यायला लागलेत त्याच्याबद्दल, चांगल्या तर खूप येतात, नाके बराबर तशी निगेटिव्ह नाही अशाच म्हणजे येतात, त्या आता पुढे बोलीनच मी। तर इकडे बघा कांदा टोमॅटो छान भाजला आणि ना हा माझा छोटासा कुकर आहे ना, कसली डाळ लावा काही लावा, एकदम पटकन लगेच 2-3 शिट्ट्यात शिजतं। तर आता मी जी रात्रीची डाळ शिजवलेली होती ना, तर ती मुगाची होती फक्त, त्याच्यामुळे आता साधंच फोडणीचं वरण करते। जिरे मोहरीची फोडणी दिली, हिंग दिला, हिंग बऱ्यापैकी माझ्या जेवणात ताईंनो असतोच। तर 2 मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला, थोडासा टोमॅटो टाकला आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। वरणात हिंग, आमटी वरणात हिंग टाकला ना तर खरंच खूप छान खमंग म्हणजे वास येतो फोडणीचा। आणि पहिले पहिले तर हिंग टाकला की पोरांना वास समजायचा आणि ते खायचेच नाहीत वरण बिरण, आता त्यांना सवय लागली। तर सगळी डाळ बघा अशी एकसारखी एकजीव करून घेतली आणि दुसरं या फोडणीत काही सुद्धा घालणार नाही, फक्त एवढीच चरचरीत असं भाजून घेतली फोडणी आणि मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आणि आता डाळ बघा मी अशी फोडणी देताना नेहमी ना असं त्याच्यावर भांडं पालतं घालते, कारण जो स्मोक वाफ असते ना ती त्या पदार्थाला म्हणजे राहते आणि चव छान येते। म्हणून बघा अशा पद्धतीने मी कधीही असं ओतलं ना, काय पण असू दे, छोले काय असं फोडणीत ओतली ना कोणती गोष्ट, तर मी तसं असं पालतं घालते। तर स्वच्छ धुवून आता वरणात कोथिंबीर सुद्धा टाकली आणि अंडी बघू शकताय, पिचकली असली की अंडी बघा अशीच बाहेर येतात, तर ते 2 अंड्यांचं तसंच झाला प्रॉब्लेम, पण ठीक आहे काय नाही। आणि हे सुद्धा भांडं खराब झालेलं, तर ते आज दिवसभरात मी ते स्वच्छ पण केलं नंतर। आता बघा वरणसुद्धा उकळते आणि जो काही कांदा टोमॅटो म्हणजे भाजून घेतलेला तो अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे। जेवढं स्मूथ आपण वाटण करू ना तेवढी आपली ग्रेव्हीची भाजी खरंच खूप छान होते, एकदम टेस्टी होते। तर आता कांदा टोमॅटोची पेस्ट
तेलात टाकली आणि ती सुद्धा छान पद्धतीने भाजून घेते. तर अशा पद्धतीने टिफिन दिला तरी बघा खुश होणार, सगळ्यांना आवडणार. म्हणजे आता ज्यांच्या घरात नॉनव्हेज खातात, ज्यांच्या घरी नॉनव्हेज खात नाही ते पनीर वगैरे पण आपण मोस्टली त्या गोष्टी संध्याकाळीच करतो ताईंनो, आणि संध्याकाळीच ते खाणं खरं तर आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. पण असू दे, माणसं सगळी जेव्हा घरी येतात तेव्हाच आपण बनवणार ना, का आपण बनवून कोणत्या स्त्रीचं, कोणत्याही गृहिणीचं असं नसतं की घरातली सोडून आपणच खाऊन बसू. सगळ्यांचा विचार करून आपण ती प्रत्येक गोष्ट संध्याकाळीच करतो. तर आता बघा ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकली आणि लसूण खोबरंसुद्धा टाकलेलं आहे आणि सगळं असं छान भाजून घ्यायचं आहे बघा. चांगले जेव्हा आपण वाटणं भाजतो ना तेलामध्ये तरतरीत, अगदी दाणेदार मसाला होतोपर्यंत ना, तेव्हा खरं छान टेस्ट भाज्यांना कोणतंही असू दे, असं नाही की नॉनव्हेज, व्हेजमधलं सुद्धा. तर आता टाकलेला आहे सुहानाचा थोडासा मीठ, म्हणजे मटण मसाला, थोडंसं लाल मिर्च पावडर आणि घरातली थोडीशी चटणी आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे. आणि आधी फोडणीत थोडंसंच पाणी ओतायचं आहे, असं एवढंच पाणी ओतून ना पातळ करायचं आहे. आणि ही एवढीच फोडणी ना पुन्हा अशी रप छान तेल सुटेपर्यंत ना भाजून उकळून घ्यायचे. बघा तुम्ही, असं दाणेदार मसाला होतो आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान होते. तर आता नुसता मसाला भाजतोय आणि वरणसुद्धा चांगलं उकळून द्यायचं, लगेचच फोडणी दिले म्हणून नाही. तर मला सवय आहे, आमटी वरण जरी केलं ना तरी मी असं छान ते एक प्रकारे उकळून शिजवून घेते. तर अंडे अजून मी टाकलेले नाहीत मसाल्यामध्ये. तर अंडी मसाल्यात टाकण्याच्या आधी ना थोडंसं त्याला चमच्याने बघा असं कट मारते, म्हणजे ना मसाला आतमध्ये जातो आणि छान असं लागतं. तर इकडे बघू शकताय मुगाच्या डाळीचं वरण आहे, मस्त टेस्टी होतं. कढीपत्ता वगैरे घातला की छान लागतं. आणि ग्रेव्हीसुद्धा आता बघू शकताय ताईंनो एकदम छान भाजलेली आहे. जर ह्यातच भरपूर पाणी ओतलं ना तर मस्त असा अंड्याचा पातळ रस्सासुद्धा होता. पण मला आता डब्याला द्यायचं होतं त्याच्यामुळे मी असं ग्रेव्ही टाईपच ठेवलेलं. आता आणखीन थोडं पाणी ओतलं आणि आता मोठ्या गॅसवरती एकदम बघा अशी ग्रेव्ही उकळून घेतली आणि अशी ग्रेव्ही उकळली की मग त्याच्यात आता मी अंडी सोडत आहे. तर आज काय अंडी भाजून म्हणजे फ्राय वगैरे करून घेतली नाही, तर मी फ्राय करते शक्यतो, म्हणजे छान टेस्ट लागते त्याची. तर अशा पद्धतीने बघा झालेलं आहे आणि हे जसं थंड होईल ना तसं ते सुक्कं ग्रेव्हीसारखंच होतं. आता पुढे जाऊन तुम्हाला दिसेल. छान अशी कोथिंबीर टाकली आणि आजची मस्त अशी झटपट होणारी अंडा करीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर इकडे बघा दोघी सकाळी उठल्यानंतर ना ब्रश केला आणि आता अंडं खाऊन घेते. आज दुधाला मागं आणि पहिलं अंडं खाऊन घेतलं. तर बघू शकताय मस्त अंडा मसाला, अंडा करी काही म्हणा, अंडा भाजी छान अशी झालेली आहे. बाकी सगळं माझं झालेलं आहे. चपात्या पण म्हणजे मिस्टरांच्या डब्याला ज्या चपात्या द्यायच्या असतात 4 वगैरे, त्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता मिस्टरांचा डबा भरलेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण टिफिन देतो ना तेव्हा नाही संध्याकाळी मग नॉर्मल हलकं फुलकं जेवण केलं तरी चालतं. मग सकाळी जर पौष्टिक काहीच डबे जर आपल्याकडून लेट होत असेल म्हणून जात नसतील आणि संध्याकाळी जर आपण ते सगळं हेवी बनवून घालत असेल तर काही उपयोग नाही. मग ते सगळं तिथे स्टक होतं आणि दिवसभर जी एनर्जी बाहेर जाणाऱ्या माणसांना, मुलांना, शाळेत जाणाऱ्या, बाहेरच्या म्हणजे घरातल्या पुरुष जेव्हा बाहेर जातो तेव्हा ना असं पौष्टिक जेव्हा डबा देतो तेव्हा सगळ्यांची एनर्जी, स्टॅमिना चांगला राहतो. लागतो नाही, शब्द असे गडबडत होतात. तर इकडे मिस्टरांचा डबा भरला. तर पातळ वरण वरती घातलेला आहे. अंडा करी बघू शकताय आता थोडीशी थंड झाली तर ती अशी रबरबीत दिसत असेल तुम्हाला. तर डबा भरला, सगळं झालं. आधी ती अनुष्काचा नाश्ता, डबे, त्यांच्या आंघोळी, त्यांना जस्ट त्यांची बस आली त्या गेल्या आणि मी घेत आहे आता घरातलं सगळं उरकून. आणि नंतर त्या गेल्या की इथे मला थोडंसं मी चेक करत असते. कायम बघा एकीचं ना एकीचं आयडेंटिटी कार्ड राहतं, बऱ्याच वेळा विसरतं. तरी मी बाहेरच असते पण नाही इतकं कधी नाही एवढं, म्हणजे किती जरी लक्ष दिलं तर कुठेतरी चुकतं, कुठेतरी काहीतरी राहतं, होतं. असं कधीतरी होणार, माणूस आहे, चुकणार. पण काही चुकांवर इतक्या एक लेडीज अशा विचित्र आहेत ना. तर आरती नावाची कोणतरी एक लेडीज आहे. आता ती व्हिडिओ तिला हातचा दिसतोय की नाही काय माहीत नाही. मी तिला कालच्या व्हिडिओ खाली इतक्या निगेटिव्ह कमेंट करत होती ना ती, आणि ज्या ताई पॉझिटिव्हली तिला सांगत होते तर त्यांना पण ती उद्धटपणाने बोलत होती. म्हणून सरळ तिच्याशी कुठं वाद घालू, मूर्खाला नादी लागण्यापेक्षा गप बसलेलं तू शहाणा म्हटलेलं चांगलं. म्हणून मी तिला सरळ ब्लॉक केलं. तिच्या सगळ्या कमेंट डिलीट करून टाकल्या आणि तिला ब्लॉक करून टाकलं. त्यामुळे आता काय मला माझे व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, तर जाऊ देईल. आणि एक आहे तृप्ती म्हणून, फक्त तृप्ती नाव आहेत. तर मला एक त्यांच्या कमेंटचं काय कळतच नाही. म्हणजे त्या अशा एकदम देतात ना कमेंट, म्हणजे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे असं एखादी सासू किंवा आपली आईसुद्धा आपल्याला कधी सांगते ना, अगं असं नाही, असं करायचं असतं, तशा टाईपमध्ये त्यांची कमेंट असते. तर ती काही कमेंट मी कधीही निगेटिव्ह घेत नाही. असू देईल म्हणजे तशी कमेंट करतात तर मी ती पॉझिटिव्ह घेते, त्यांना
रिप्लायसुद्धा तशाच पद्धतीनं करते. मग तसंच असतं ना, तर माझं तसं असतं. पुढचा माणूस कुठल्या ह्याचा आहे ना, पुढचा माणूस काय लेवलचा आहे ते बघून नेहमी आपल्या म्हणजे आपण आपलेपणा उधळायचा असतो. तर जास्त पण हे करून उधळून चालत नाही. जर माणूस त्या लेवलचा नसेल तर मलाही तसंच असतं. चांगल्या कमेंट आल्या तर ऑब्व्हियसली मी चांगलंच तुम्हाला कमेंट करणार आहे किंवा रिप्लाय देणार आहे. आणि तुमची जर पुढून जर अगदी काय घेणं ना देणं, नुसतं ते बघायचं व्हिडिओ आणि दुसऱ्याला हे करायचं, मग तशाच टाईपमध्ये मी सुद्धा रिप्लाय देते. मी तरी काय माझं हे करून देत नाही. मला आर की पार आणि मला तर ते खोटं बोललेलं आवडत नाही. काय का होईना एकदाच मरण होईल सगळं खरं बोलायचं, ते स्वभावातच आहे. आणि त्याच्यामुळे मला भीती कधी राहत नाही, की म्हणजे भीतीच वाटत नाही त्याच्यामुळे. का तर नेहमी खरं बोललेला माणूस असतो, त्याच्यामुळे मागं पुढं काय भीती राहण्याचं कारणच नसतं, की आपण खोटं बोललोय नाही तर आता काय होईल. त्याच्यामुळे मला कधी माझ्या अंगलटी कोणत्या जास्त गोष्टी येत नाही. जरी काय झालं गेलं तर, का तर मी त्या वेळेला तिथं खरं बोलून रिकामी झालेली असते. मग एखाद्या वेळेस माणूस पुढचा हर्ट होऊ काय हो म्हणजे असं नाही, काय काय नाती टिकवताना हर्ट होऊ नये म्हणून पण हे करावं लागतं. तशी काय मी इतकंच हे सांगत नाही की मी अशी एवढीच ओपन, पण जिथे पुढून माणूस सारखं पोक करतं ना, तर तिथे मी सुद्धा नाही मग बसत. मी तशा टाईपमध्ये आतापर्यंत तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून ताईनो कळलंच असेल. ठीक आहे, चला झाला तो विषय सोडा. आणि आता इकडे बघा, सकाळीच मी सगळी माझी कामं झाली, देवपूजा वगैरे सगळं फरशापासून. आणि आता जवळजवळ 11:30 वाजले असतील. तर सकाळीच ना लोणी हलवलेलं, तर बिटरनी मी नेहमी लोणी काढते तर छान निघतं. आणि लोणी काढलं म्हणजे ताकसुद्धा निघलं. पण आता काही ताक चांगलं नाही आलं आणि पावसाळ्यात ताक खाऊ पण नाही वाटत, पिऊ नाही वाटत. तर मी ते फेकूनच दिलं. म्हणजे कडीपत्त्याच्या झाडाला ताक नेहमी मी ओतते. कडीपत्त्याच्या झाडाला नेहमी ताक ओतलं ना तर त्याची वाढ छान होते. तर ते ओतून आले आणि हातासरशी बघा, जी काही भांडी आत्ताच चिकट झालेली होती ना ती लगेचच घासली. ज्या त्यावेळी जी ती कामं केलेली ना खरंच खूप बरी पडतात. नंतर ना मला मग वेळ लागतो दुपारी व्हिडिओच्या कामाला, काहीतरी शूट असतं, काहीतरी एडिट करायचं असतं, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवायला. मग डोकं चालतं, डोकं शांत रिलॅक्स असलं की कसं सुचतं सगळं. त्याच्यामुळे मग सगळी कामं मी 12पर्यंत सगळे उरकून घेते मॉर्निंग रुटीनमधली. आणि संध्याकाळचं सुद्धा मी जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत सगळं नाईट रुटीन करून घेते. त्याच्या पुढे तर मला मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे असतं. व्हॉईस ओव्हर संध्याकाळी देते मी शक्यतो. दिवसभरात काय व्हॉईस ओव्हर होत नाही, कारण अख्ख्या दिवसाचा व्हिडिओ शूट करावा लागतो आणि तो संध्याकाळी एडिट केल्यामुळे त्याला संध्याकाळी व्हॉईस ओव्हर दिला जातो. तर आता बघा, लोणी वगैरे काढून झालं, पुन्हा सगळं राडा झालेला. पुन्हा एकदा गॅस पुसला, कारण आज बघितलं सकाळी अंडा करी झालेली. मग सगळंच मी धुवून काढलेलं होतं. तसं काय बनवलं अंडे वगैरे तर मी शक्यतो नॉनव्हेजमधला कोणता प्रकार जास्त होत असेल तर आमच्यात ते अंडीच आहेत. तर बघा आता ते झालं. आणि आता तूपसुद्धा बारीक गॅसवर कडून घेते, का तर मला आता इथून पुढे बरीच कामं आहेत. मी काय आता कुठं म्हणजे बाहेर वगैरे ही करणार नाही, इथंच किचनमध्ये आहे. मग बारीक गॅसवरती तूप कडत ठेवलं ना, एक तर माझं लोणी जास्त येतं ना ताईनो, त्याच्यामुळे माझं ना तूप कडायला जवळजवळ तास दीड तास. आणि मी फास्ट गॅसवर अजिबात ठेवत नाही, तर लगेच उतू जातं, भसभस येतं आणि सगळं वाट लागते. म्हणून मी एकदम बारीक गॅसवरती ना तूप कडायला ठेवते, म्हणजे ते मंद ह्याच्यावरती ना व्यवस्थित कडतं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते होतं. तर तूप कडवलं म्हणजे आता उद्या करणार आहे मी लाडू, म्हणून म्हटलं चला ताजं तूप करावं. डिंकाच्या लाडूला भरपूर सारं तूप लागतं. आणि बऱ्याच ताईंचं होतं की डिंकाच्या लाडूची रेसिपी दाखव, तर हो ताईनो 1-2 दिवसात डिंकाच्या लाडूची रेसिपी येईल. आता बघा सगळं माझं किचन ओटा वगैरे पूर्ण झाला स्वच्छ आणि लोणी कडायला ठेवलेलं आहे. लोणी कडायला खूप वेळ गेला, तासभर गेला. पण बारीक गॅसवर असं हे केलं तर बघा, मी अशा टाईपमध्ये लोणी ताईनो कडवते. म्हणजे जास्त पांढरं तूप आमच्यात नाही आवडत, थोडा त्याला चॉकलेटीसर कलर लागतो, मग खमंग वास पण येतो आणि रवाळ तूप होतं. पांढरं तूप काढलं ना तसंच आपण, तर ते थोड्या दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवून बघा तुम्ही, सेम डालड्यासारखा वास येतो आणि डालड्यासारखं ते तूप दिसतं. असं एक खमंग वास नसतो. तर हे माझं तूप ना तुम्हाला थंड झाल्यावर आळल्यानंतर सुद्धा मी दाखवीन एकदा डब्यात. म्हणजे एकदम दिसताना असं रवाळ दिसतं आणि दिसताना छान वास पण मस्त येतो. तर आता इथे बघा, उद्या लाडूची तयारी. मग ज्या काही खारका आणलेल्या ना, तर त्या खारका मी फोडून घेत आहे. तर प्रमाण काय आता लाडू करताना सांगेन. खरं सांगू का, मला असं सगळं नेहमी करायची सवय झाल्या ना, मग मला एक अंदाज आला की एवढं घेतलं तरी ते चालेल आणि तेवढं ते घेतलं तरी चालेल, असा एक अंदाज आलेला आहे. त्याच्यामुळे इतकं मी असं हे करत बसत नाही. म्हणजे मापून तोलून त्या तिथंपर्यंत ते म्हणजे एवढं ह्याला लागणार एवढं पदार्थ एवढा, आता हे घेतलं एवढं खारीक खोबरं तर गुळ एवढा लागेल, तसं मला थोडा अंदाज पंच येतं. त्याच्यामुळे ना हे होतं. आणि नाही, खोबरं मी विळीनं चिरलं एकदम बारीक बघा या पद्धतीने. काही गोष्टी मला खरं सांगते ताईनं सुरीनं बिलकुलही चिरता येत नाहीत, विळीची सवय आहे. तर बघा
जवळजवळ 3 पावशर खोबरं आणि अर्धा किलो खारीक अशी फोडून घेतलेले. चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते. लाडूची रेसिपी येईल. व्हिडिओ आवडला असेल